काय झालं? गोपाळ, मला खूप भीती वाटते. पोलीस मला तुरुंगात तर नाही ना टाकणार? शांत व्हा, या इथे बसा आधी, या बसा बसा बसा. अहो का तुरुंगात टाकतील? मी आहे ना, असं काही करणार नाही. अहो, आज पोलीस आले होते घरी. काय सांगताय? मग? काही नाही, तुमचा भाऊ माझ्याकडे संशयाने बघत होता. अहो पोलीस येतो, तू त्याचं काम करतोय. मला सांगा, पैसे कुठे ठेवलेत? ठेवलेत सेफ ठिकाणी. तरी तिला पैशांबद्दल काही विचारायला नको, नाहीतर तिला संशय येईल. ऐका ना, मला नाही जायचं तुरुंगात. मला पोलीस पकडून घेऊन जातील. मला नाही जायचं तुरुंगात. अहो असं काय करणार नाही पोलीस. मला सांगा, त्यांना घाबरून तुम्ही त्यांना काय सांगितलं नाही ना? नाही. मग झालं तर पोलीस काही दिवस चौकशी करतील, 2-4 महिन्यात विसरून जातील सगळं. तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. पण मी काय म्हणतोय, तुमच्याकडे जे पैसे तुम्ही माझ्याकडे ठेवा, मी जपून ठेवतो ना. नाही नाही, ते मी जपून ठेवलेत. मला त्याची काळजी नाही आहे. मला फक्त तुम्ही पोलिसांपासून वाचवा, म्हणजे मी ते पैसे घेऊन कुठेतरी लांब पळून जाईल. नाही, तुम्ही जा, आपलं ठरलंय. पण तसं मी येतो सोडायला तुम्हाला. पण मी काय म्हणतोय, ते पैसे तुम्ही माझ्याकडे ठेवा, मी जपून ठेवतो ना. काय सारखं तुम्ही पैसे पैसे करताय? सांगितलं ना मी जपून ठेवलेत म्हणून. चला लवकरात लवकर लंगर तोडायचा कार्यक्रम सुरू होऊ दे. कुठं आलं यो? झोपला काय आतमध्ये? हवं आता काय करायचं वा? मी येतो बघून आणि तो उठू. यो बघ, या आला. कुठं होत असतो? आप्पा पोट बिघडले 2 दिवस झालं. काय चाललंय तुझं? लंगर तोडायची वेळ आली. ये चल बस बाबा लवकर. देवी आली या, पूजे पुढे घ्या त्यांना. या बसा. देवी आली या. काय इच्छा असेल, काय मागणं असेल तर विचारा देवीला. देवी आई, यो जो पसारा मांडलाय ना वा, तो गोड म्हणून घे आई. काय गोड म्हणून घेऊ? समजा पुढचं दिसतंय मला. सावध करायला आले मी तुम्हाला. सावध व्हा. सावध म्हणजे? गावात राक्षस घुसलाय. मध्ये पाहणार आहे तुम्ही. तुमच्या गावावर, घरावर संकट आलंय. सावध व्हा, सावध व्हा, आता सावध व्हा. हळदी कुंकू दे, लिंबू दे. आबाबाईच्या नावानं सांग मला.
सावध केले बरं का आपल्याला. देवीकडे कोणी कानाडोळा करू नका. पूर्णपणे सगळा गोंधळ पार पाडा आणि लंगर तोडायचा कार्यक्रम लवकर उरकून घ्या. नवरदेव लंगर तोडायला पुढे या. गोपाळ लगा एका झटक्यात लंगर तुटला पाहिजे बर का. त्या मावशीनं आधीच घाबरवलंय अंगात येऊन. होय, नाहीतर लंगर नाही तुटला तर काय लागा अपशकून व्हायचा. आणि कशा कशाचं टेन्शन घेऊ लागा मी. भाऊजी तुम्ही नका काळजी करू. आमचं हे तोडतील लंगर. कशाचा तोडतोय लंगर? देवी त्याला हात पण लावून द्यायची नाही. आता देवीने सांगितलंय हे राक्षस आलाय आणि तरी तुमच्या डोक्यात कसा प्रकाश पडना झालाय. हा काढा इथनं बाहेर त्याला. आत्या तुम्ही जाऊन आज झोपा बघू. उचकटलं का तोंड तुझं? उद्या जर काय ह्या राक्षसाने काय कांड केलं ना तर पहिले तुझ्याकडे बघीन बघ. हा एवढं मी बोंबलून सांगते तरी अक्कल येईना झाली तुम्हाला. धरण उशाला आणि कोरड घासायला अशी गत आहे यांची. सकाळी ड्युटी आहे मला, मी पण जातो. चला लंगर तोडूया.